नमस्कार, मी मनीषा. आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तांदळाच्या इडलीला भिजवणे, वाटणे, नंतर आंबवणे आणि त्यानंतर इडली तयार होते. परंतु आज आपण जी इडली करणार आहोत ना, अवघ्या 15 मिनिटांमध्ये तर तयारच होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या इडलीचं प्रीमिक्स करून तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये आरामात 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता. आता मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा ब्रेकफास्ट, त्यासाठी अत्यंत उत्तम असा पर्याय आहे. तर आज आपण बँगलोर स्टाईल रवा इडली आणि त्यासोबत झटपट ओल्या नारळाची चटणी देखील करणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि माझी रेसिपी आवडली ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वात प्रथम पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घालूयात. तूप गरम झाल्यानंतर पाव चमचा राई, पाव चमचा जिरे, साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 2 चमचे चणा डाळ आणि 2 चमचे उडदाची डाळ. हलकंसं परतून झाल्यानंतर हिरव्या आणि लाल मिरचीचे बारीक केलेले तुकडे, 1 इंच किसलेलं आलं, 3 काजूचे बारीक केलेले तुकडे, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं. लाल मिरची नसेल ना तर फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल, परंतु हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून कोथिंबीर पूर्णपणे कोरडी होईपर्यंत परतून घेऊयात. आता जे ओले जिन्नस वापरलेत ना ते तुपावरती छानपैकी कोरडे करून घ्यावे. त्यामुळे प्रीमिक्स आरामात 3 महिने टिकले जाते, अजिबात ते खराब होत नाही. आता त्यामध्ये मी 1 कप जाड रवा घालून घेतलेला आहे. तो देखील मंद ते मध्यम आचेवरती आपण 5 ते 6 मिनिटं ज्याप्रमाणे उपमा करण्यासाठी रवा भाजतो ना त्याप्रमाणे हा रवा देखील भाजून घ्यावा. डाळींना डाग लागेपर्यंत डाळी भाजू नयेत, फक्त हलक्या परतून घ्याव्यात. रवा व्यवस्थित भाजला नाही ना तर इडली ही खूप चिकट होते. सर्व जिन्नस भाजल्यानंतर छान रवा सळसळीत दिसायला लागला की समजायचं ह्या ठिकाणी रवा व्यवस्थित भाजलेला आहे. आता ह्या ठिकाणी इडलीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे प्रीमिक्स पूर्णपणे थंड करून एअर कंटेनर डब्यामध्ये भरून 1 महिनाभर बाहेर आणि फ्रीजमध्ये आरामात 2 ते 3 महिने टिकवून ठेवू शकता. परंतु मी लगेचच इडली करणार असल्यामुळे आता प्रीमिक्स पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला ना त्या वाटीने 1 वाटी घरातील ताजे दही घालून घेतलेले आहे. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 3 महिने स्टोअर करून ठेवलं तरी देखील अजिबात ह्या प्रीमिक्सला खवट असा वास येत नाही. इडली सोडूनच ह्या प्रीमिक्सपासून तुम्ही आप्पे किंवा उपमा देखील करू शकता. बॅटर थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे अजून त्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालून घेतलेले आहे. नेहमी तांदळाच्या इडलीसाठी ज्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना त्याचप्रमाणे या बॅटरची देखील कन्सिस्टन्सी करून घ्यावी. ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. झाकण ठेवून फक्त 10 मिनिटं मी हे बॅटर बाजूला ठेवलेले होते. आता बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून त्यामध्ये पाव वाटी पाणी घालूयात. तर जवळपास ह्या ठिकाणी मी 1 वाटी दही आणि पाऊण वाटी पाणी घेतलेले आहे. तुम्हाला ह्यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्त देखील पाणी लागू शकतं, ते रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. परंतु बॅटरची कन्सिस्टन्सी मात्र मी दाखवले त्याप्रमाणेच असायला हवी. पाव चमचा सोडा आणि त्यावरती 1 चमचाभर पाणी टाकून छान ॲक्टिवेट सोडा झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून ह्या ठिकाणी इडलीसाठी आपले बॅटर तयार झालेले आहे. इडलीचे बॅटर खूप पातळ झालं की इडली हवी तशी फुलत नाही आणि खूप इडलीचं बॅटर घट्ट झालं की इडली खाताना घास लागतो. त्यामुळे अशाच प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. सुती कापड हलकंसं ओलसर करून मी ते इडलीच्या प्लेटमध्ये ठेवून घेते. तुमच्याकडे सुती कापड नसेल ना रेग्युलर जशी तांदळाची इडली करतो ना त्याप्रमाणे ही इडली केली तरीही चालेल. परंतु सुती कापडावरती अशा प्रकारे इडली करून घेतली की इडलीला जाळी खूप सुंदर अशी येते. आता इडली प्लेटमध्ये आपण थोडंसं करून बॅटर घालून घेऊयात.
इडली प्लेट टॅप करून घेतल्यामुळे एकसारखी इडली अशी फुलली जाते। इडलीच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि लिंबाची फोड टाकून पाण्याला छान उकळी काढून घेतलेली आहे। लिंबाची फोड टाकल्यामुळे भांडे अजिबात काळं पडत नाही। आता इडलीच्या भांड्यामध्ये आपण एक एक करून इडलीच्या प्लेट ठेवून घेऊयात। नेहमी ज्याप्रमाणे तांदळाची इडली वाफवून घेतो ना त्याचप्रमाणे ही रवा इडली देखील वाफवून घ्यावी। तर ह्या ठिकाणी सर्व इडली प्लेट भांड्यामध्ये ठेवून झाल्यानंतर मध्यम आचेवरती आपण 12 मिनिटं छानपैकी इडली वाफवून घेणार आहोत। त्यापेक्षा जास्त अजिबात वाफवून घेऊ नका, नाही ती इडली चिवट होते। 4 ते 5 पुदिन्याची पानं, 3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धी मूठ फुटाणे, 2 मूठ ओल्या खोबऱ्याचे काप, मूठभर कोथिंबीर, पाव चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, थोडासा लिंबाचा रस घालून गरजेनुसार पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असे वाटून घ्यावेत। आता आपण चटणीला तडका देऊया। त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल, राई, जिरे, कढीपत्ता आणि सुक्या मिरचीचे तुकडे घालून ही चुरचुरीत फोडणी आपण वाटलेल्या चटणीवरती टाकून या ठिकाणी खमंग अशी ओल्या नारळाची चटणी देखील तयार झालेली आहे। तर 12 मिनिटांनंतर गॅस बंद करून घ्यावा। तर ह्या ठिकाणी पहा, सुरुवातीपेक्षा दुप्पट अशी इडली फुललेली आहे ना। टूथपिक देखील छान क्लीन निघाली की समजायचं इथं इडली छानपैकी वाफवलेली आहे। आता ही इडली प्लेट बाजूला काढून हलक्याशा थंड झाल्यानंतर आपण लगेच त्या इडल्या काढून घेऊयात। अलगद अशी ही सुती कापडावरने इडली निघाली जाते, अजिबात चिकटत देखील नाही। जाळी पहा किती सुंदर अशी आलेली आहे ना। नेहमीच्या इडली प्लेटपेक्षा सुती कपड्यावरती इडली केली की इडलीला जाळी खूप सुंदर अशी येते। इडली कपड्यावरती वाफवून घ्यायची असेल ना तर सुती कपड्याचाच वापर करावा। मऊ लुसलुशीत अशी आपली रव्याची इडली देखील तयार झालेली आहे। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस किंवा एरवी देखील पटकन काही खावंसं वाटलं ना त्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे। ह्या इडलीसोबत एखाद्या वेळेस चटणी नाही केली तरी चालते, अशीच देखील इडली खूप सुंदर अशी लागते। तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी बँगलोरी स्टाईल रवा इडली तयार झालेली आहे, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी। तुम्ही देखील ही बँगलोरी स्टाईल रवा इडली करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आमच्या घरात ही बँगलोरी स्टाईल रवा इडली सर्वांनाच खूप आवडते। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका। चला भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।